नमस्कार मित्रांनो, तर आज आपण हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे आलेलो आहोत आणि इथं बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तर कशा पद्धतीनं ही लहान मुलं की त्यांना एक व्यवहार ज्ञान मिळावं यासाठी खऱ्या अर्थानं ह्या बाल आनंद मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने विक्री करतात, कशा पद्धतीनं आज इथं स्टॉल त्याने लावल्यात, तर ते आपण पाहूया. चला. मित्रांनो, आता आपण बाल आनंद मेळावा हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे भरवण्यात आलेला आहे. तर ते पाहण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत. तर आता पाहूया आपण की हे सर्व लहान मुलं कशा पद्धतीने विक्री करतायत. आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया. तुम्ही पाहू शकता अगदी मोठ्या प्रमाणात उत्साहाने गावचे नागरिक सुद्धा इथे जमा आहेत. सर्व शाळेतील मुलं इथे खरेदी करण्यासाठी, काही विकण्यासाठी सर्वजण आपण इथे अगदी आनंदमय वातावरण आहे. तर आपण काही मुलांशी चर्चा देखील करणार आहोत. तर पाहूयात, चला. तर आता आपल्या सोबत काही मुलं देखील आहेत. तर तुम्ही काय घेतलं आता बाजारात? आम्ही डोसा खाल्ला. डोसा, मेंदू वडा, बिर्याणी. कसं वाटतंय? म्हणजे छान वाटतंय. हनुमान आपल्या गावच्या बाजारापेक्षा या आपल्या शाळेत भरवलेल्या बाजारात तुम्हाला कसं वाटतं? खूप छान. आमचं मन प्रसन्न झालं ह्याच्यात. ह्या शाळेत रोजच असा मेळावा व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्ही काय काय आणलं का नाही? आम्ही नाही काय, आम्ही फिरायला आलोय. हो, आम्ही फिरायला चालूया. हे अगदी छान वाटतंय. हो, खूप छान वाटतंय. काय काय खूप दुसरं छान. काय घेतलं का नाही? आम्ही नाही काय फिरलो, खाल्लं. खाल्लं फक्त? हा. काही नाही. तर मित्रांनो, इथं पहिलंच एक स्टॉल आपल्या समोर आहे. तर आज आपण जाऊया. त्यांनी काय तुम्ही काय आणलं होती विकायला? बिर्याणी. बिर्याणी? हा. चक्क बिर्याणी आणली होती. बघू, दाखवा बर. हा, संपली. संपली? आला अजून एक अर्धा तास पण झाला नाही बाजार भरून आणि लगेच बिर्याणी कसं काय संपली तुमची? लावली अजून बनवाय. बनवायला लावली अजून? किती किलोची बिर्याणी बनवून आणली तुम्ही? 3-3.5 किलो. 3-3.5 किलोची बिर्याणी बनवून आणली होती मित्रांनो. तर बिर्याणी पूर्णपणे इथं संपलेली आहे. अर्ध्या तासामध्ये बिर्याणी संपलेली आहे. म्हणजे 24 तास बिर्याणी केली होती त्यांनी. किती रुपयाला प्लेट होती? 30 रुपये. 30 रुपये. किती रुपये धंदा झाला तो सकाळपासून? साधारण 1,500-2,000. 1,500-2,000 हजार रुपयाचा धंदा त्याचा झालेला आहे सकाळपासून. बिर्याणी इथं कोणी खाल्ली का? हो. हा, कशी वाटली बिर्याणी? छान. ओके, चला आपण तर पुढं पाहूया. अजून बरेचसे संपलं नाही. तर आपल्यासोबत हनुमान विद्यालयाचे मित्रांनो हनुमान विद्यालयाचे देखील आहेत इथे. तर त्यांनी सुद्धा आता ज्या काही मुलांनी पदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत ते आता त्याचा आस्वाद देखील घेत आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, तुम्ही आता काय घेतलंय ते? आता आम्ही सध्या चिकन बिर्याणीचा आस्वाद घेत आहोत. व्हेज बिर्याणी? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. ओके ओके. चिकन आणि त्याच्या अगोदर आम्हाला विद्यार्थ्यांनी फार प्रेमाने आप्पे आणून दिले, त्याचाही आम्ही आस्वाद घेतला. अतिशय सुंदररित्या आमच्या विद्यार्थ्यांनी विविध फळभाज्या, पालेभाज्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. ग्रामस्थ, पालक हेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तेही त्याचा आस्वाद घेत आहेत. खूप छान अशा पद्धतीचा हा आनंद बाजार मेळावा पार पडत आहे. म्हणजे सर, हा उपक्रम आपण किती वर्ष झालं राबवतोय? गेलं आता हे 3रं वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी आपण हा पहिला प्रयत्न केला आणि अतिशय यशस्वी, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तो यशस्वी झाला. त्याच्यामुळे आपण ती परंपरा आता इथून पुढे कंटिन्यू आपण करणार आहोत. म्हणजे गावच्या नागरिकांचा कसा प्रतिसाद भेटतो? अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ग्रामस्थांचा, पालकांचा. तेच खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन या ठिकाणी विविध फळभाज्या, पालेभाज्या आणि खाद्यपदार्थ या ठिकाणी खरेदी करत आहेत. विद्यार्थ्यांच्याही व्यावहारिक ज्ञानाला त्याच्याकडनं दृढीकरण होत आहे. खरोखरच चांगला हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी शाळेने आयोजित केला. त्याच्यामध्ये ग्रामस्थांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. ओके ओके, धन्यवाद सर. मित्रांनो, आज आपण इथं कॉलेजच्या देखील मुले आपल्या सोबत आहेत. तर ते देखील काहीतरी खात आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तुमचं नाव काय? पायल दिलीप चव्हाण. बरोबर. आता तुम्ही किती वेळ झालं बाजारात फिरताय? तो अर्धा तास झालं बाजारात फिरतोय. कसं वाटतंय?
एकदम मस्त वाटतंय. 4 वर्ष झालं बाजार भरतो इथं ह्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. एकदम भारी वाटतंय. काय काय खाल्ले? आतापर्यंत स्टार्टिंग वडापावपासून केली, आता जस्ट शेंगा खातोय. शिजवलेल्या शेंगा. ही प्लेट फक्त 5 रुपयाला. 5 रुपये. हा. किती पेटा खाल्ल्या? आतापर्यंत 3 प्लेटा खाल्ल्या. मित्रांनो बघा, याने सकाळपासून म्हणजे वडापाव आणि ह्या 3 पेटा शेंगा देखील याने खाल्लेल्या आहेत. तर आपण अशी चर्चा अजून पूर्ण बाजार आपण फिरणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, कुठे स्किप करू नका. चला मित्रांनो, इथे देखील छोटा विक्रेता आहे आपल्यासोबत. बाळा, तुझं नाव सांग. आईवळे दमाने सांग की एवढं काय आहे. आईवळे तर साहिल महादेव आयवळे ह्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर तुम्ही काय आणलं होतं विकायसाठी? सगळं कुरकुर एवढं बॉबी कुरकुऱ्या बॉबी. किती पुढं आणलं होतं? 25 फूट आणले 25 पुढं आणलं होतं. त्याचं तर मित्रांनो 2च पुढं राहिलं. आणि आता किती रुपयाचा धंदा झाला तुझा? माझा आता 150 रुपये झाले. 150 रुपयाचा धंदा झालेला आहे. आता कसं वाटतंय तुला? एकदम भारी. किती फायदा किती झाला तुझा याच्यात? माझ्या 50 रुपयाचा फायदा झाला. तर मित्रांनो, अगदी हा छोटा विक्रेता आज आपल्या सोबत आहे. तर म्हणजे एक व्यवहार ज्ञान काय असतं हे आपल्या शाळेतील मुलांना कळावं, त्याची माहिती मिळावी, या उद्देशानं खऱ्या अर्थानं हा बाल आनंद बाजार भरवला जातो. आणि आज त्या विद्यार्थ्याला 50 रुपयाचा फायदा झालेला आहे. आणि आता ह्या 50 रुपयाची फायदा झाला, त्याचा तू काय करणार बाळा? आता मला जी पाहिजे ती घेणार. हा, मला आता जी पाहिजे ती घेणार. तर तो म्हणतोय जे मला पाहिजे ते त्या 50 रुपयात तो ती घेऊ शकतो. तर त्यांना ते स्वतः कमावलेले आहेत. आणि त्या 50 रुपयाचा आनंद हा वेगळाच आहे त्याच्या जीवनासाठी. खूप छान. कसं वाटतं अजून तुला या बाजाराबद्दल अजून काय सांगायचं? आता मला एवढं सांगायचंय की ही बाजार केला गेलाय आपल्याला प्रॉफिट लॉस भेटतो यात. तर मित्रांनो, तो सांगतोय की बाजार भरल्यानंतर म्हणजे प्रॉफिट किती होतंय, आपल्याला लॉस किती होतोय, ह्या ज्ञान त्याला समजलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं उद्देश आपल्या हा बाजाराचं साध्य झालेला आहे असं मला वाटतंय. तर आपण पुढच्या विक्रेत्याशी चर्चा करूया. चला. तर मित्रांनो, आज इथं काही कॉलेजच्या मुली देखील आपल्या सोबत आहेत. तर त्या जिलेबीचा आस्वाद घेतात. तर तुम्ही काय घेतलं आता? जिलेबी घेतली. लय छान आहे जिलेबी. खरंच म्हणजे बाल मेळाव्यात सगळ्यांनीच यावं, सगळ्यांनीच खजी घ्यावं. पोटभर खाल्लंय. एवढा आनंद घेतला की शेवटचं वर्ष आहे त्यामुळे तर शेवटच. तर मित्रांनो, म्हणजे या कॉलेजचं त्यांचं शेवट मार्फत म्हणजे त्यांना पुढच्या भविष्यासाठी कळतं कसं कसं अनुभव घ्यायचा बाजारातून. म्हणजे त्यांचं गणित पक्क होतं एवढ्याने की कसा बाजार असतो. बाहेर पण कोणी एवढं नेत नाही की बाजाराला की चला म्हणून. तेव्हा तर ह्याच्यातून बाजार पण त्यांचा कसा परत ना त्यांना खायला पण भरपूर भेटतं. एवढं बाजारात बाहेर भेटत नाही तेवढं पण. तर मित्रांनो, आपण याची चर्चा केली आहे. याचं शेवटचं वर्ष आहे आणि त्या मुलींचं म्हणणं असं आहे की प्रत्येक वर्षी असा हा आनंद बाजार हा भरावला पाहिजे. त्यातून लहान मुलांना प्रोत्साहन मिळतंय, व्यवहार ज्ञान भेटतंय आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आनंद घेतलाय आज या बाजाराचा. अगदी छान वाटतंय ना? अजून काय खाल्लं तुम्ही? पाणीपुरी खाल्ली, वडापाव खाल्ला, भेळ खाल्ली, भरपूर खाल्लंय असं. तर भरपूर खाल्लेला आहे. तर चला मित्रांनो, पुढे आपण पाहूया. ठीक आहे, धन्यवाद ताई. 5 रुपये मित्रांनो, आपण ओले खायला इथं आपण बेळच्या स्टॉल वरती आलेलो आहोत. तर आपण इथं गावकरी आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी देखील चर्चा करूया. तुमचं नाव सांगा. आमचं नाव हनुमंत ज्ञानदेव मोळे. मला प्रेमानं आबासाहेब म्हणतात ना. तर आबासाहेब, आज तुम्ही काय घेण्यासाठी आला इथं? इथं बेळ लय भारी दिसली. आंबेगा बेळ म्हणून ही बेळ आहे. बेळ खायसाठी थांबलो. पाटील आहेत आमच्या बरोबर. बरं, बेळ घेतली तुम्ही. अजून काय काय घेतलं बाजार? शेंगा कवा उकाडलेल्या घरी सुद्धा नसते इथं मिळाल्या बघा किती दिवसात किती रुपयाला प्लेट आहे? द्या आणि इतक्या भारी द्या की मी 20 रुपये शेंगा घेतल्या. 5 रुपयाला प्लेट आहे मित्रांनो ती. आणि यांनी आबासाहेबांनी 20 रुपयाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 4 प्लेटा शेंगा खाल्लेल्या आहेत. अजून काय काय घेतलंय बाजारात? अजून मिरच्या घेतल्या. चाकोताची ताजी भाजी मिळाली. अंडी घेतली. अंडी सुद्धा आलती काय. आळूच्या वड्या आलत्या.
अरे वा 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 वा, छान. अहो लय भारी भारी आले अगदी लहान मुलांकडून खरेदी करायला कसं वाटतंय तुम्हाला? अहो लय आनंद मिळतोय त्यांना बी हरण्या कळतोय आपल्याला पालेभाज्या ताज्या मिळाल्या. बरोबर आज सोमवार झाल्यानंतर शुक्रवारी बाजार भरवला त्यामुळे उपयोग आल्या ना. बरोबर. तर चला आपण पुढे चर्चा करू मित्र अजून. ठीक आहे, धन्यवाद आबासाहेब. मित्रांनो, आज आपण एका विद्यार्थिनीच्या स्टॉल वरती आलेलो आहोत. तर तुझं नाव सांगताय पहिल्यांदा? माझं नाव प्रिया रामचंद्र भोसले. मी जिलबी आणलेली आणि सगळी संपलेली आहे. हनुमान विद्यालय शिंदेवाडी इथं असा मेळावा लय काय काय असतं. आनंद बाजार, नृत्य कला हे सगळं असतं. तू किती किलो जिलेबी आणली होती? मी 10 किलो जिलबी आणलेली हा. ती सगळी संपलीये. तर बघा मित्रांनो की हिनं एवढ्या लहान वयात देखील 10 किलो जिलेबी आणली होती आणि तिने ते पूर्ण आता 10 किलो जिलेबी संपवलेली आहे. हे वजन काटा देखील तुम्ही पाहू शकता. तर किती रुपयाचा तुझा धंदा झाला आता? माझा 1,500 रुपये झालं. 1,500 रुपये मित्रांनो झाले. त्यामध्ये तुझं प्रॉफिट किती झाले? प्रॉफिट 900 रुपयाचा झाला. तर बघा तुम्ही विचार करू शकता की आज एवढ्या लहान वयात तिनं 900 रुपयाचा म्हणजे 1,500 रुपयाचा धंदा केलाय, पण 900 रुपयाचा तुला नफा झालाय असं ती बोलतीये. तर ह्या 900 रुपयाचं तू करणार काय? आजोबाजींजवळ देणार. बरं, अजून काय दुसरं शाळेसाठी काय घेणार आहेत? शाळेसाठी सामान हे घेणार. म्हणजे जे शाळेसाठी तुला जे काय उपयोगी लागते वया हा. पेन वगैरे काय ते घेणार. घेऊ शकते. तर मित्रांनो, तुमची सहल देखील जाणार आहे ना? सहल जाणार आहे. आज आता शुक्रवारी जाणार आहे 19 तारखेला. हा. शाहू पॅलेस इथं जाणार आहे आमची सहल. ही आता जी तुला 900 रुपये फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे, तू त्या सहलीसाठी खर्च करणार का ते पैसे? हा करणार. तर नक्कीच म्हणजे तुम्ही मित्रांनो पाहू शकताय आज या बाल आनंद मेळाव्या भरवलेला आहे जो हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे. अगदी तिनं स्वतः आज जिलबी विकण्यासाठी आणली आणि त्यातून तिनं 900 रुपयाचं नफा मिळवलेला आहे आणि तेच 900 रुपये ती सहलीसाठी खर्च करणार आहे. अतिशय अगदी मनापासून कौतुक करावं. अगदी एवढं कमीच आहे तिचं. अगदी ह्या लहान वयात एवढं म्हणजे छान पद्धतीनं तिनं आज जिलबीची विक्री केलेली आहे. सकाळपासून म्हणजे तुला किती गिरायक काय काय कसं वाटतंय म्हणजे? चांगलं वाटलं. कधीच कमी पैसे झालं नाही. सगळी पटापट यायची, पटापट घेऊन जायची. 10, 20, 30, 40 पावशर घेऊन जायची. बघा मित्रांनो, म्हणजे चांगल्या पद्धतीने हिचं त्या जिलबी विक्रीचं जे स्टॉल लावलं होतं ते चांगल्या पद्धतीने तिनं धंदा केलेला आहे. तर ठीक आहे, धन्यवाद ताई. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण पाहतोय की पूर्णपणे हा बाजार अगदी भरलेला आहे आणि अशातच आता आपण त्या स्टॉल वरती आलेलो आहोत. इथं काय विक्रीसाठी आहेत आई? मसाले पापड. तर इथं आपण पाहतोय मसाले पापड आहेत. तर कशापासून म्हणजे कशापासून बनवलेलं पापड? उडीद, उडदापासून बनवलेलं पापड आहेत आणि त्याच्यावरती ते टोमॅटो. म्हणजे कोथमीर, कांदा असेल, शेव असेल, सॉस असेल, त्या सर्व टाकून ते मसाला पापड चटणी असेल ते देतात आपण. किती रुपये किंमत आहे त्याची? छोटे 10ला आणि मोठे 20ला. छोटा जो पापड आहे तो 10 रुपयाला आहे आणि मोठा जो पापड आहे तो 20 रुपयाला आहे. सकाळपासून किती रुपयाचा तो धंदा झाला? 1000. हा, 1000 रुपये. 1000 रुपयाचा झाला. त्यामध्ये तुझा नफा किती रुपयाचा झालाय? 500 रुपयाचा नफा झाला. तर हा बाजार जो भरवलाय त्या तुला काय वाटते त्या बाजारामध्ये? आनंद मिळतो आणि आम्हाला नफा तोट्याची किंमत कळते. आम्हाला विक्री कशी करायची हे समजतं. आता हे एवढे जे पापड तुझं राहिलेले आहेत ते आता संपतील का असं तुला काय वाटतंय? मला तर वाटते संपतील म्हणून. सकाळपासून तर चांगल्या प्रमाणात तुझं संपलेलं आहे. हो. तर ह्या पापड घेण्यासाठीच गिरायक आलेले आहेत त्यांचे. तर आपण पाहूया. तुला काय किती वाला पाहिजे? ठीक आहे, धन्यवाद ताई. चला पुढे आपण पाहूया. तर मित्रांनो, आता आपण फिरत फिरत बाजार तर तुम्ही पाहतच आहात आणि हे तर स्टॉल वरती आलेलो आहे. हा जरा थोडासा वेगळ्या पद्धतीचा स्टॉल आहे इथे. तुझं नाव सांग बाळा काय? माझं नाव दत्तात्रय भगत. आणि काय विक्रीसाठी आणलंय तू हे? मी स्टेशनरीचं सामान आणलेलं आहे. तर मित्रांनो, टेस्टनरी सामान आणलेलं आहे. सकाळपासून किती विक्री झाली? 1000 रुपये. 1000 रुपयाची विक्री झाली. त्यात नफा किती झाला? नफा 500 रुपये. 500 रुपये नफा झालेला आहे. मग काय काय विक्रीसाठी आणलंय तू हे? ब्रेसलेट, क्लच, काय काय सगळं सांग ना. लिप बाम, रुमाल, बेल्ट, चैनी,
ह्यातल्या कुठली वस्तू जास्त खपली तुझी? ब्रेसलेट. ब्रेसलेट खपल्यात का? तर बघा मित्रांनो, अगदी छोट्या वयात देखील म्हणजे स्टेशनरीचा स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेला आहे आणि आज त्या व्यवहाराचं ज्ञान काय असते ते तिने घेतलेलं आहे. खरंच मनापासून कौतुक करावं, अगदी थोडंच कमीच आहे. ठीक आहे, चला आपण पुढे पाहू. मित्रांनो, इथे एक स्टॉल आहे. ए बाळा, काय विक्रीसाठी आणले तू? विक्रीसाठी कच्ची दाबेली आणली. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यांनी कच्ची दाबेली इथं आणलेली आहे. किती रुपयाला आहे कच्ची दाबेली? 20 रुपयाला एक, 50 रुपयाला 3. तर मित्रांनो, 20 रुपयाला एक, 50 रुपयाला 3 अशा पद्धतीने त्याने स्टॉल लावलेला आहे. तर बाया सकाळपासून किती रुपयाचा धंदा चालू तुझा? सकाळपासून तुम्ही बघू शकता गल्ला 1000 रुपये गल्ला पाहू शकताय मित्रांनो तुम्ही. तरी 1000 रुपयाचा धंदा झालेला आहे त्याचा आणि चांगल्या पद्धतीने ग्राहक देखील इथं गावकरी असतील, शाळेतील विद्यार्थी असतील, चांगल्या प्रकारे इथं त्याच्या कच्चे दाबेलीचा आस्वाद घेत आहेत. चला तर आपण पाहूया पुढे. तर मित्रांनो, आता इथं आपण पाणीपुरीच्या स्टॉल वरती आलेलो आहोत. ताई, तुझं नाव सांग. अमृता गावडे. अमृता गावडे असं हिचं नाव आहे. तर सकाळपासून किती म्हणजे पाणीपुऱ्या तो विक्री केल्यात? जवळपास 70-80च्या पुढे झाले. 70-80 प्लेटा विकल्या सकाळपासून. अगदी चांगला उपक्रम हा शाळेने राबवलेला आहे आणि 70-80 प्लेटा जवळपास सकाळपासून तिने विक्री केलेल्या आहेत आणि अगदी लहान मुलांपासून देखील इथं त्या पाणीपुरीचा आस्वाद घेत आहेत. अगदी छान पद्धतीने असा पाणीपुरी आपण पाहू शकताय आणि अगदी लहान वयात तुम्ही पाहू शकताय ती कशा पद्धतीने बनवतात दोघी जणी हे देखील पाहू शकताय. आणि आता ह्यांनी पाणीपुरी घेतलेलं आहे. कसं वाटतंय पाणीपुरी खाताना? लहान मुलं देखील म्हणजे छान वाटते पाणीपुरी खाताना. मग कसं वाटलं तुम्हाला हा छान वाटलं. उपक्रम राबवला जो शाळेनं, त्याचा आनंद तुम्ही जो सर्वजण घेतच आहात, पण ह्यातून तुम्हाला नक्की काय ज्ञान कसं प्रकारे भेटलं? जे आपण विकलं त्यातून नफा कसा, तोटा कसा करायचा ते. तर मित्रांनो, अगदी छान पद्धतीने असं त्यांनी सांगितलं की जे शाळेचं बिन उद्दिष्ट होतं, नफा तोटा ह्याचं व्यावहारिक ज्ञान लहान मुलांना मिळावं आणि ते कुठेतरी साध्य होताना आपल्याला दिसतंय. छान पद्धतीने असा सर्व हा आपण आनंद मेळावा पाहतोय. बाल आनंद मेळावा अगदी उत्साहात तिथं सर्वजण गावकरी असतील, बाल विद्यार्थी असतील, सर्वजण चांगल्या प्रकारे इथं मित्रांनो, आज आपण इथं व्हेज बिर्याणी बशी आलेलो आहोत. तर तुम्ही काय आणलं होतं विक्रीसाठी? व्हेज बिर्याणी आणली होती. व्हेज बिर्याणी आणली होती. किती रुपयाला होती प्लेट? 20 रुपयाला. तर सकाळपासून किती प्लेटा खपवल्या तुम्ही? 100. चक्क मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे इथं व्हेज बिर्याणी होती, अगदी 20 रुपयाला प्लेट होती आणि सकाळपासून जवळपास 100 प्लेटा त्यांनी विक्री केलेल्या आहेत. अगदी छान पद्धतीनं. तुम्हाला कसं वाटतंय? छान आहे क्वालिटी. क्वालिटी कशी होती बिर्याणीची? छान. तर अक्षरशः म्हणजे आता आम्हाला सुद्धा खायची होती. ह्यांनी सांगितल्यापासून म्हणजे आमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं. परंतु बिर्याणी इथं व्हेज बिर्याणी पूर्ण आपण पाहू शकतोय पूर्ण संपलेली आहे आणि जवळपास किती किलोची बिर्याणी आणली होती? 6 किलो टोटल. टोटल 6 किलोची बिर्याणी होती आणि टोटल म्हणजे पूर्ण 6 किलोची बिर्याणी त्यांनी संपवलेली आहे. अगदी चांगल्या पद्धतीने असे विक्री बिर्याणी त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, चला आपण पुढे पाहू. तर आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, आपण त्याच्याशी चर्चा करूया. तुमचं नाव सांगा बरं. अनिल प्रल्हाद शिंदे. तर इथं शिंदे साहेब आहेत आपल्यासोबत. तर ह्या बाजारातून सकाळपासून जो बाजार भरवलेला आहे लहान मुलांसाठी, हे तुम्ही सकाळपासून फिरताय, तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मुलांना ऊर्जा मिळते. तुम्ही काय काय घेतलं? आणि तरकारी, पुरी भाजी, वडापाव, अरे वा वा, खाऊच्या वस्तू. म्हणजे भरपूर वस्तू खरेदी केल्या तुम्ही. हा.
आणि ह्या लहान मुलं अगदी सकाळपासून जे स्टॉल लावलेला आहेत लहान मुलांनी, हा म्हणजे ते आज आपण पाहतोय एक विक्रीचं ज्ञान असेल, खरेदीचं ज्ञान असेल, हे तुम्ही त्यांच्याकडून पाहिले की कशा पद्धतीने विकतात. विक्री मस्त करतात, त्यांना याच्यातनं अनुभव चांगला येतो, बरोबर आहे, व्यवहार ज्ञान मिळायसाठी. चांगलं मिळतंय. ठीक आहे, तुमच्याशी बोलून बरं वाटलं आणि अशाच पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळो हीच माय मराठी या प्रोडक्टच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत, आपण त्यांच्या तुझं नाव सांग बाळा. माझं नाव स्वराज बर का, स्वराज युवराज रणजोय. आम्ही हनुमान विद्यालय शिंदेवाडी या शाळेत शिकणारे विद्यार्थी आहे. आपल्याला तर या बाजारात व्यावहारिक ज्ञान छोट्या मुलांना जसं की क्वालिटी पण चांगली भेटली आपल्याला. कसं घरनं छान छान बनवून आणलेलं, तसं म्हणा चांगलं व्यावहारिक ज्ञान पण मित्रांना आमच्या तू काय काय खाल्लं सांग. आले रेटात नुकता लय काय 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 खाल्लं? रेटात इडली म्हणा, वडापाव म्हणा, हा, समजा जे असेल ते खाल्लं आम्ही. छान भेटलं. किती रुपये आणलं होतं सकाळी घरी? 100 रुपये आणलेलं घरून. बरं, 100 घालवलं का? हो 100 घालावं. हो ना, म्हणजे हा जो मेळावा भरवला, बाल आनंद मेळावा जो भरवला, हा खऱ्या अर्थानं हा उपक्रम तुला कसा वाटतोय? अहो छान. बारक्या पोरांना व्यावहारिक ज्ञान जोळ पाहिजे ना, हा, त्यामुळं चांगलं आहे असं. प्रत्येक वर्षी भरावा असं तुला वाटतंय का? अरे वाटणारच की, आपल्यासाठी तर शेवट हनुमान विद्यालय शिंदेवाडी फक्त इथंच भेटणार. खूप छान असं त्याने त्याचं मनोगत आपल्यासोबत व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा. हो हो. तर मित्रांनो आपल्यासोबत आज काही विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. तुमचं नाव सांगता का पहिल्यांदा? माझं नाव सिद्धेश्वरी नितीन शिंदे. आज दिनांक 12/12/2025 रोजी हनुमान विद्यालय शिंदेवाडी या शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तसेच हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बाल आनंद मेळाव्यात भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यांनी खाण्याचा स्टॉल लावलेला आहे. सो आम्ही आता ज्यूस घेतलाय स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. आणि इथं हा मी सध्या 10वीला आहे आणि आमचं लास्ट वर्ष असल्यामुळे आम्ही फुल एन्जॉय करतोय. थँक्यू. दुसरं काय काय अजून खाल्लं तुम्ही? आम्ही पाणीपुरी खाल्ली, समोसा खाल्ला, वडापाव आणि ओली भेळ खाल्ली. म्हणजे आपण आता दैनंदिन जीवन जगत असताना आपण जातो बाहेर बाजारात जातो, त्यापेक्षा हा आनंद कसा वाटतोय तुम्हाला? हा आनंद म्हणजे हा वेगळाच आनंद आहे. जसं आपल्याला आपल्या गावाच्या आठवडी बाजारात मिळत नाही, तसं आपल्याला आपल्या मित्रांसोबत, आपल्या आवडत्या शिक्षकांसोबत इथं फिरायला मिळतं आणि सगळ्यांसोबत सगळ्या खाण्याच्या वस्तू शेअर करायला मिळतात. ठीक आहे, धन्यवाद ताई. थँक्यू. यांनी अगदी छान पद्धतीने त्यांचं मनोगत आपल्यासोबत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. असाच बालानंद मेळावा प्रत्येक वर्षी बरं जावा असं तुम्हाला वाटतंय? हो नक्कीच. चला, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.